ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. इथे अयोध्याकांड समाप्त झालेले आहे व आता अरण्यकांड सुरू होत आहे. तर आज अरण्यकांडातील अध्याय पहिला. श्रीरामाचे दंडकारण्यात गमन. ओम श्रीराम. श्रीरामाचे नाम हे कोणीही कसेही जपावे व आपला उद्धार करून घ्यावा. आता भरत अयोध्येस निघून गेल्यानंतर श्रीराम तेथील अनेक ब्राह्मण मंडळी व ऋषीमुनीसोबत चर्चा विनिमय करतात व मग पुढे चित्रकूट पर्वत सोडून दंडकारण्याकडे प्रयाण करतात. आता आपण हे साधकाच्या दृष्टीने पाहू. हा अध्यात्म मार्ग सर्वांसाठी आहे. या मार्गावर कोणीही यावे व गुरुप्रणीत साधना करून आत्मवत व्हावे. हे रामनाम सर्व विश्वाला तारक आहे, परंतु या रामनामाची गुरुगुह्य खूण ही सद्गुरूकडूनच मिळत असते. म्हणून म्हणतात की राम नाम सब जपत है, ठग ठाकुर और चोर. जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे, सो नाम है कुछ और. म्हणजेच ते नाम हा आपला सोहम आहे. तोच हा नाथ संकेतीचा म्हणजेच संप्रदायाचा दंशू आहे आणि तो सोहम श्री सद्गुरूकडून समजून व उमजून घ्यावा लागतो, तेव्हाच श्रीरामाची प्राप्ती होते. आणि म्हणून आता साधक पुढच्या प्रवासास सिद्ध झाला आहे. या अध्यायाचे सार आपण थोडक्यात पाहू. इथे कथेमध्ये असं म्हटलंय की श्रीरामांचं नामस्मरण कोणीही करावं आणि आपला स्वतःचा उद्धार करून घ्यावा. तसेच आता भरत अयोध्येस परत निघून गेलेले आहेत. भरतासोबत वशिष्ठ, शत्रुघ्न, तिन्ही राजमाता, सर्व अयोध्येवासी जन हे सर्व अयोध्येस परत गेलेले आहेत. त्यानंतर मग श्रीराम चित्रकूटावरील ऋषीमुनी, ब्राह्मण मंडळी, विचारवंत यांच्याशी विचारविनिमय करतात व चित्रकूटावरील त्यांचा मुक्काम हलवून ते पुढे दंडकारण्याकडे प्रयाण करत आहेत. आता इथे साधकाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर साधक आपल्या अध्यात्म प्रवासामध्ये एक टप्पा गाठतो व त्यानंतर तो आपल्या ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधूंशी चर्चा विनिमय करतो, संत सहवास करतो, संत सत्संग करतो व विशेष करून आपल्या सद्गुरूंशी चर्चा विनिमय करून पुढील टप्प्याचा प्रवास सुरू करतो. कथेमध्ये श्रीराम प्रभू चित्रकूट पर्वत सोडून दंडकारण्याकडे निघाले. साधकाच्या दृष्टीने त्या टप्प्याच्या पुढच्या टप्प्याकडे जाण्यासाठी तो आपल्या सद्गुरूंशी विचार विनिमय करतो. त्यासोबतच इथे असं म्हणण्यात आलं आहे की अध्यात्म मार्ग हा सर्वांसाठी आहे. या मार्गावर कोणीही यावे, सद्गुरूंचं अनुग्रहित व्हावे, तळमळीने साधना करावी व आपला स्वतःचा उद्धार करून आत्मवत व्हावं. इथे श्रीराम नाम हे विश्वतारक म्हटलं आहे. मात्र या रामनामाचे गुरुगुह्य खूण ही फक्त सद्गुरूच उलगडून दाखवू शकतात. म्हणून तर असं म्हणतात ना कि राम नाम सब जपत है, ठग ठाकुर और चोर. जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे, सो नाम है कुछ और.
इथे राम नाम सगळेच घेतात. पहा, इथे ठग, ठाकूर और चोर हे 3 उदाहरणं दिली आहेत. ठग म्हणजे फसवणारा. फसवणारा व्यक्ती जेव्हा त्याच्या कार्याला लागतो फसवणुकीच्या, तेव्हा तो अगोदर रामालाच म्हणतो, रामा मला आज यश दे बरं का. ठाकूर जो राजा आहे, अधिकारी आहे, श्रीमंत आहे, तोही त्याच्या कार्यासाठी, त्याच्या कार्याची सुरुवात करताना रामाचं नामस्मरण करतो. आणि चोर, चोर जेव्हा चोरी करायला निघतो ना, तेव्हा तोही रामाला प्रार्थना करतो की आज मला चोरीमध्ये यश येऊ दे, माझी चोरी यशस्वी होऊ दे. मग असं करण्याने उद्धार होईल का? म्हणून तर म्हणतात की राम नाम सब जपत है, ठग ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे, सो नाम है कुछ और. कुछ और म्हणजे काय? इथे महत्वाची मेख मारलेली आहे. हे रामायण वाचताना एक सद्गृहस्थाने मला हा प्रश्न विचारला होता फोनवरून, की तुम्ही इथं म्हटलंय की सो नाम है कुछ और, अरे तुम्ही त्याच्या पुढे असं म्हटलंय की ते नाम म्हणजे आपला सोहम आहे. म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की राम नाम हे वेगळं आणि सोहम हे वेगळं. तर तसं नाही. इथे म्हटले की जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे, ध्रुव प्रल्हादाने रामनामच घेतलं, पण ते ज्या पद्धतीने घेतलं त्या पद्धतीने घेतले तर उद्धार होईल, असं इथं या काव्यामध्ये कबीरजींना म्हणायचंय. म्हणजे कसं, तर तो राम मी आहे ह्या धारणेने, ह्या भावनेने साधना केली तर त्याचा उद्धार होईल. सोहमचा अर्थ काय? तो मी आहे. तो म्हणजे कोण? मग त्याला तुम्ही शिव म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, ब्रह्म म्हणा, आत्मा म्हणा, परब्रह्म म्हणा, जे काय तुमच्या संकल्पनेत असेल ती संकल्पना म्हणजे मी आहे. म्हणजे तुम्हाला परब्रह्म म्हणजे मी आहे, आत्मा म्हणजे मी आहे, कृष्ण म्हणजे मी आहे, शिव म्हणजे मी आहे, राम म्हणजे मी आहे. तर राम म्हणताना तो राम मी आहे, तो माझ्या अंतर्गत हृदयात आहे, त्याला मला जाऊन भेटायचंय, तो मीच आहे, मी जिवंत आहे. त्याच्यामुळे या धारणेने, या भावनेने, म्हणजे राम म्हणजे मी आहे ही धारणा धरून जो रामनाम स्मरण करेल, जो साधना करेल, जो तपश्चर्या करेल, जो ध्यान करेल, त्याचा उद्धार होईल. असं अशा पद्धतीने ध्रुव आणि प्रल्हादाने केले, म्हणून ते तरले. जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे, तरे म्हणजे ते तरले, त्यांचा उद्धार झाला. या पद्धतीने करेल. मग ती पद्धत न करता ठग ठाकूर और चोर या पद्धतीने केले तर उद्धार होणार नाही. तेव्हा या पद्धतीने जे करतील त्यांचा उद्धार होईल. आणि मग त्यालाच सोहम, सोहमचा अर्थ, सोहम हा भाव आहे, तो मी आहे, हा सोहमचा अर्थ आहे, सोहमचा भाव आहे. या भावाने रामनाम घ्या, तुमचा उद्धार होईल. आणि हाच सोहम नाथ संप्रदायाचं अधिष्ठान आहे. नाथ संप्रदायाची ही सोहम ही साधना आहे. आणि ज्ञानेश्वरीत हेच लिहिले की हा नाथ संप्रदायाचा दंशू आहे. दंशू म्हणजे पद्धती. ही नाथ संप्रदायाची सोहम ही पद्धती आहे. या पद्धतीवर नाथ संप्रदाय चाललेला आहे. म्हणून ज्ञानेश्वरी त्याला नाथ संप्रदायाचा दंशू असे म्हटले आहे. आणि हा दंशू किंवा हा सोहम तुम्हाला सद्गुरूंकडूनच समजून घ्यावी लागेल. म्हणून तर ही गुरुगुह्य खून म्हटले. असा सोहम करत बसलो तर त्याचा परिणाम होणार नाही. कारण सोहम ही साधना विशिष्ट अशा एका पद्धतीने करावी लागते. आणि ती पद्धती आपल्या श्री सद्गुरूंकडूनच समजून घ्यावी लागते. शिवाय ते करत असताना त्यातल्या ज्या गुह्य ज्या काही खुणा आहेत त्या सद्गुरूच अंतरंगामधून साधकाला उलगडून दाखवतात. जरी सद्गुरूंनी
वैखरी वाणीने काही गोष्टी समजून सांगितल्या नाही तरी सद्गुरू साधकाच्या त्या शिष्याच्या अंतरंगामध्ये हृदयात शिरून ह्या सोहमच्या खुणा उलगडून दाखवतात. म्हणून आपण सद्गुरूंना सतत स्मरण करून हा प्रवास करायचा असतो. आणि आता साधकाचा एका विशिष्ट टप्प्यावर आलेला प्रवास आता पुढे प्रवाहित होत आहे. जसं कथेमध्ये श्रीराम प्रभू चित्रकूट पर्वत सोडून दंडकारण्याकडे प्रयाण करतात, तसं साधक एका विशिष्ट टप्प्यावर आता आलेला आहे आणि त्याचा पुढील प्रवास तो आता करणार आहे. ते आपण पुढल्या भागात पाहू. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु.